नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 6 आहे, त्यातला एक्झाम्पल 4. क्वेश्चन 6 काय म्हणतो आपला, जे फॉलोइंग इक्वेशन आहे ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. आता हे बघा, हे इक्वेशन कसं आहे, नॉन लिनियर पार्ट मध्ये आहे, मग ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात पहिले बघा, एक्स वाय इकडे आहे, काय आहे का याचं आपल्याला फॉर्म्युली एका इक्वेशन मध्ये तयार करावं लागेल याला. नंतर आपण पुढे विचार करू याला नॉन लिनियर मधून कसं आणायचं. आता बघा, सगळ्यात पहिले काय आहे आपल्याकडे, जसे तसं लिहून घेतो मी एकदा. काय आहे फर्स्ट इक्वेशन, 7x मायनस 2y अपॉन xy इक्वल टू 5. ओके. आता जर कधी बघा, मी इथे एक्स वाय ने मल्टिप्लाय केलं, इथे एक्स वाय ने मल्टिप्लाय केलं, हे एक्स वाय कटन, एक्स येणार वाय येणार, पण इथे एक्स्ट्रा एक्स वाय येतोय. आलं लक्षात. तर मग जर कधी आपण हे जे एक्स वाय आहे याला असं स्प्लिट केलं, तर काय येणार बघा. आता बघा, 7x अपॉन अपॉन एक्स वाय मायनस 2y अपॉन एक्स वाय इक्वल टू 5. ओके. यालाच मी अशा पद्धतीने लिहू शकतो ना. हो. तर बघा, आता हा एक्स कटला, हा वाय सॉरी इथं हा एक्स आहे, हा वाय कटला. ओके. इथपर्यंत लक्षात, काही गडबड नाही आपल्याला. सिंपल आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. आता बघा, 7y मायनस 2 अपॉन एक्स इक्वल टू 5 राहिला. आता आपण फॉर्म्युली कसं लिहितो इक्वेशन, पहिले एक्स असतं मग वाय असतं. सो मी एक्स काय आता मायनस 2 अपॉन एक्स प्लस 7 अपॉन वाय. आता हे का लिहिलं मी असं, काही नाही, आपली पद्धत आहे लिहिण्याची. एक्स पहिले घेतात, वाय नंतर घेतात, म्हणून मी तसं लिहिलेलं आहे. इथं 7y आणि मायनस 2 अपॉन एक्स इक्वल टू 5 तसं पण चालत होतं, पण आपण एक फॉर्म्युली लिहितो म्हणून मी याला इक्वेशन 1 असं नाव दिलं. आलं काय बघा, हे 7 अपॉन कसं होतंय, त्याला आपण एक्स वायच्या फॉर्म मध्ये आलं. आता इथून तुम्हाला थोडं क्लिक झालंच असेल, 1 अपॉन एक्स 1 अपॉन वाय हे नॉन लिनियर पार्ट मध्ये आलं. आता याला लिनियर मध्ये कन्वर्ट करून आपण सॉल्व्ह करू शकतो. चला, आता सिमिलरली ह्या 8x ला काय, 8x ला आपण करू. सो सिमिलरली काय करायचं, सिमिलरली. ओके. आता हे जे इक्वेशन आहे काय आपलं, सेकंड वाले 8x प्लस प्लस 7y अपॉन xy इक्वल टू 50 ना. याला पण सॉल्व करायचं. काय आहे, 8x अपॉन xy प्लस 7y अपॉन xy इक्वल टू 15. आलं. हे बघा, x कॅन्सल झाला, इथं y कॅन्सल झाला, काय राहिला 7 अपॉन x. काय नाही, मी x ची टर्म पहिले घेतली, y ची नंतर घेतली. 8 अपॉन y इक्वल टू 15. हे आलं इक्वेशन 2. आलं लक्षात, आलं इथपर्यंत. आता बघा, 1 अपॉन एक्स आणि 1 अपॉन वाय आलेलं आहे आपल्याला. सो मी जर कधी लिहिलं सबस्टिट्यूटिंग 1 अपॉन एक्स इक्वल टू m and 1 अपॉन y इक्वल टू n. ओके. 1 अपॉन एक्स ला m लिहायचंय. आता इक्वेशन 1 मध्ये बघा, -2 आणि हा काय 1 अपॉन एक्स प्लस प्लस 7 आणि हा 1 अपॉन y इक्वल टू 5. हा 1 अपॉन एक्स ला काय ने रिप्लेस करायचं, m ने, आणि 1 अपॉन y ला कशाने रिप्लेस करायचं, n ने. चला लिहा. मग इथे किती राहिलं, -2m प्लस 7 n इक्वल टू 5. हे झालं इक्वेशन 3 आपलं. आलं इथपर्यंत. आता सिमिलरली काय करायचं, 7 जे सेकंड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पण सबस्टिट्यूट करू. 7 1 अपॉन एक्स प्लस, म्हणजे मी काय करतोय, हे जो नॉन लिनियर पार्ट आहे तो हायलाइट करतोय इक्वेशन मधला. तुम्ही डायरेक्ट सबस्टिट्यूट केलं तरी चालतं. 8 अपॉन 1 अपॉन वाय आहे, ओके, इक्वल टू 15 ओके आहे. तर बघा, 7 1 अपॉन एक्स ला काय रिप्लेस करतोय आपण, m ने. 7m
प्लस 8n इक्वल टू 15 हे झालं इक्वेशन 4. इक्वेशन 4. आता इक्वेशन भेटले आपल्याला दोन. ह्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आणि mn काढायचा, नंतर तो रिप्लेस करायचा, रिसबस्टिट्यूट करायचा. चला आता काय करू, जर कधी बघा मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय इक्वेशन 3 बाय 7. आता जे इक्वेशन 3 आहे बघा, या इक्वेशन 3 ला 7 नी मल्टिप्लाय करायचं आणि ह्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करायचं, तर काय होणार, आपले कोएफिशिएंट सेम होणार. आपण का करतो मल्टिप्लाय, आता ह्या दोन इक्वेशन आहे त्याला सॉल्व्ह करायचंय इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करताना आपल्याला कोएफिशिएंट सेम करावे लागतात. तर मग मी m चे कोएफिशिएंट सेम करतोय. m चे कोएफिशिएंट सेम करताना काय करायचं, इथं मी 2 नी मल्टिप्लाय करतोय, इथं 7 नी, म्हणजे 14 दोन्ही साईडला येणार आणि साइन रिव्हर्स आहे म्हणजे आपण त्याला ऍड केलं तर m कटणार, n आपल्याला भेटणार. चला बघा आता मायनस आलं इथपर्यंत लक्षात आलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही पण डाऊट असेल तो कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, -2m इंटू 7 किती येणार, -14m प्लस 7 इंटू 7 किती येणार, 49n इक्वल टू 7 इंटू 5 किती येणार, 35. याला इक्वेशन 5 असं नाव द्या. ओके, आलं इथपर्यंत. आता सिमिलरली काय करा, मल्टिप्लाय इक्वेशन 4 मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2. ओके, बाय 2. तुम्ही इथंच लिहू शकत होता मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 7 अँड मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2 आणि मग खाली सरळ लिहिलं तरी चालत होतं. आता याला 2 नी मल्टिप्लाय किती येणार, 14m प्लस 8 दुने 16n इक्वल टू 15 दुने 30. हे झालं इक्वेशन 6. आता दोन इक्वेशन आहे त्याचे कोएफिशिएंट भेटलेले आहे, जे सेम कोएफिशिएंट आहे त्याचं साइन डिफरंट आहे, म्हणून आपण करणार ऍड इक्वेशन 5 and 6. ओके, एलिमिनेशन पद्धतीने आपण mn फाइंड करतोय, हे काही नाही. ओके, -14m प्लस 49n इक्वल टू 35 प्लस 14 हा प्लस मिळाला गया 14m प्लस किती 16n इक्वल टू 30. ऍड करतोय प्लस मायनस कॅन्सल झालं. बघा हा 5 आणि 6 65 आला. इथे किती येणार, 9 5 आणि 9 1 10 आणि 6 9 6 15 ना. ओके, बघून घ्या इथे 4 5 6 इथे 65 हा पण आलेला आहे आणि हा n आहे. कॅल्क्युलेशन बघून घ्या, n इक्वल टू 65/65 हा कॅन्सल झाला 1. सो n इक्वल टू भेटला आपल्याला 1. आलं लक्षात. कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघायचं, व्हॅल्यू व्यवस्थित येतात. आता काय करायचं, पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन कोणता, जे सिंपल इक्वेशन वाटेल त्याच्यात पुट करा. इक्वेशन मी काय करतो, n किती आलेलं 1, तो इक्वेशन 4 मध्ये घेऊन टाकू आपण. इक्वेशन 4 मध्ये घेऊन टाकू. आणि हे तुम्ही म्हणा 5 आणि 6, ते 5 आणि 6 त्या इक्वेशन 4 3 आणि 4 चे एक्सटेंडेड फॉर्म आहे. ओके, चालतं, त्याच्यामध्ये जरी टाकलं तरी चालतं, पण ते व्हॅल्यू थोड्या मोठ्याले आहे. मग 4 हा सिंपल आहे, त्याच्यामध्ये टाका 7m प्लस 8n इक्वल टू 15. 7m प्लस 8 इंटू 1 इक्वल टू 15. 7m इक्वल टू 15 मायनस 8. ओके, आलं. 7m इक्वल टू 15 तून 8 गेला, किती राहिला 7.
7 आणि 7 14 आणि 1 15. ओके, m इक्वल टू 7 अपॉन 7. 7 7 किती झाला, कॅन्सल. m इक्वल टू आला 1. m भेटला, n भेटला. झालंय का, नाही. आता रिसबस्टिट्यूट करायचंय का. 1 अपॉन एक्स काय घेतला होता आपण, 1 अपॉन एक्स m घेतला होता, 1 अपॉन y घेतला होता n. मग आता m आणि n भेटला तर x आणि y काढायचं आहे. आता काय करू आपण, रिसबस्टिट्यूटिंग करू. काय रिसबस्टिट्यूटिंग, काय करायचंय आपल्याला, रिसबस्टिट्यूटिंग 1 अपॉन x इक्वल टू m अँड 1 upon y इक्वल टू n हे आपण घेतलेलं होतं. सो बघा आता 1 upon x इक्वल टू m घेतला आहे आपण ते रिसबस्टिट्यूट करताना. m किती आला आपला 1. 1 upon x इक्वल टू 1 m ची व्हॅल्यू आणि खाली हा 1 असतोच. क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 इक्वल टू x. सो x इक्वल टू आला 1. सिमिलरली 1 अपॉन y इक्वल टू घेतला होता आपण n. आता 1 अपॉन y इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आलेली 1. सो खाली 1 असतो. क्रॉस मल्टिप्लाय करा, हा इकडे आला 1, हा y इकडे गेला. सो y इक्वल टू आला आपला 1. म्हणजे x भेटला आपल्याला 1, y भेटला 1. सो फायनली काय लिहायचं, सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर xy इक्वल टू x 1 y 1. x च्या समोर x, y च्या समोर y. ओके, आलं मित्रांनो, हेच ह्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. बघा स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.